नमस्कार स्वामी भक्तांनो, माझ्या स्वामीला अर्पण मराठी चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. मंडळी, एकादशीची तिथी ही प्रत्येक महिन्यात दोनदा येते. कृष्ण पक्षात आणि शुक्ल पक्षातील एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूच्या विविध रूपाचे दर्शन आपल्याला होते. आषाढ महिन्यात येणारी एकादशी ही अधिक महत्त्वाची मानली जाते. आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला देवशयनी एकादशी म्हणून ओळखले जाते. तसेच काही ठिकाणी पद्मनाभा या नावाने देखील संबोधले जाते. महाराष्ट्रात आषाढी एकादशीचे विशेष महत्त्व आहे. या दिवशी विठ्ठलाची ओढ लागलेले वारकरी पंढरपुरात विठ्ठू माऊलीचे दर्शन घेण्यासाठी जातात. राज्यातील विविध भागातून लाखो वारकरी पायी पंढरपूरला जातात. तसेच अनेक संतांच्या पालख्या विविध ठिकाणाहून पंढरपुरात मार्गस्थ होतात. विठू नामाचा गजर, टाळ, मृदुंग वाजवत वारकरी विठ्ठलाचे दर्शन घेतात. जाणून घेऊया यंदा आषाढी एकादशीची तिथी, शुभ मुहूर्त आणि महत्त्व. तर मंडळी, हिंदू पंचांगानुसार आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला देवशयनी, पद्मनाभा किंवा आषाढी एकादशी असे म्हटले जाते. यंदा आषाढी एकादशीची तिथी 17 जुलैला असणार आहे. हिंदू पंचांगानुसार एकादशीची तिथी ही 16 जुलैला रात्री 8:33 सुरू होईल, तर 17 जुलैला रात्री 9:33 संपेल. उदय तिथीनुसार आषाढी एकादशीची ही तिथी 17 जुलैला साजरी करण्यात येईल. त्याचबरोबर आषाढी एकादशीच्या दिवशी अनुराधा नक्षत्र असून सर्वार्थ सिद्धी, अमृत सिद्धी योग, शुभयोग आणि शुक्ल योगाचा संयोग असणार आहे. या काळात तुम्ही धार्मिक कार्यासोबत अनेक महत्त्वाची कामे केल्याने लाभ होतील. देवशयनी एकादशीचे व्रत हे 18 जुलैला दुसऱ्या दिवशी सोडले जाईल. व्रत सोडण्याची शुभ वेळ ही सकाळी 5:34 पासून ते 8:19 असेल. आषाढी एकादशीची तिथी संपल्यानंतर चातुर्मास सुरू होतो. या दिवसापासून पुढील 4 महिने भगवान विष्णू निद्रा अवस्थेत जातात. या काळात शुभ कार्य करणे वर्ज्य मानले जाते. पुराण काळानुसार श्री विष्णूंनी या दिवशी वामन अवताराचे रूप धारण करून बळीराजाला पाताळात जाण्यास सांगितले. तसेच बळीराजाला त्याच्या राज्याचे संरक्षण करण्याचे वचनही दिले. बळीराजाला दिलेले वचन पाळण्यासाठी श्री विष्णू द्वारपाल म्हणून पाताळात जातात. हा काळ आषाढी एकादशीपासून ते कार्तिक एकादशीचा मानला जातो. भगवान विष्णू आषाढी एकादशीच्या दिवशी बळीराज्यात जातात आणि कार्तिक एकादशीला क्षीरसागरात परततात अशी मान्यता आहे. पौराणिक कथेनुसार मृदुमान्य नावाच्या राक्षसाला भगवान शंकराने प्रसन्न होऊन तू कुणाकडूनही मरणार नाहीस, पण एका स्त्रीच्या हातून तू मरशील असा वर दिला होता. या वरामुळे उन्मत्त झालेल्या राक्षसाने देवांवर स्वारी केली. यावेळी सर्व देव मदतीसाठी शंकराकडे धावले. मात्र शंकरांनाही काही करता येत नव्हते. त्यावेळी देव शंकरासह एका गुहेत जाऊन लपून बसले. यावेळी देवांच्या श्वासातून एक देवता निर्माण झाली. तिने मृदुमान्य राक्षसाला ठार करून सर्व देवांची मुक्तता केली. त्या दिवशी पाऊस पडत होता, त्यामुळे सर्व देवांना स्नान घडले. तसेच सर्वजण गुहेत लपून बसल्यामुळे त्यांना उपवासही घडला. त्या दिवसापासून एकादशीचे व्रत म्हणून उपवास करण्याचा प्रघात पडला. या देवीचे नाव होते एकादशी. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनासुद्धा ही माहिती मिळेल. चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच. मी तुम्हाला परत भेटते अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि असेच छान छान माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या स्वामीला अर्पण चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.